नमस्कार, शालिनीज क्विक रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी आपल्यासाठी बनवलेली आहे सुपर सॉफ्ट अशी इडली, जी पांढरी शुभ्र दिसत आहे। बघा किती छान फुगलेली आहे। तर ही इडली मी राशनच्या तांदळाचीच बनवलेली आहे। तर यासाठी मी 2 वाट्या राशनचे तांदूळ घेतले होते, जे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। आणि ह्याच वाटीने 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली होती। तर हे बघा 2 वाटे हे राशनचे तांदूळ घेतलेले आहे। आणि आता यामध्ये 1 वाटी आपण उडदाची डाळ घेणार आहोत, जी पांढरी असते, चिलट्याची घ्यायची नाही आहे। तर अशी पांढरी उडदाची जे सोला असतो तो घेऊन घ्यायचा आहे आपल्याला। आणि हे 1 वाटी हे पण घेतलेलं आहे डाळ। तर हे दोन्ही आता आपल्याला छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहे, कारण का तांदळामध्ये पावडरचं वगैरे प्रमाण असते। तर हे चांगलं 2 पाण्याने चांगले तांदूळ धुवून घ्यायचे आपल्याला। आणि पांढरं पाणी याचंच पूर्ण काढून टाकायचं आहे। आणि थोडेसे घासून धुतले तर अजून आपली इडली छान पांढरी येईल। तर हे तांदूळ असे छान पांढरे दिसेल तुम्हाला। आणि हे बघा आता ही डाळ पण मी धुत आहे। तर डाळ पण अशी हाताने घासून घ्यायची चांगली, म्हणजे याला काही पावडर वगैरे असेल तर तो निघून जाईल। आणि हे असं पांढरं पाणी छान निघून जाईल याचं पूर्ण। तर हे दोन्ही पाण्यानं धुवून घ्यायचे आहे। 2 पाण्याने तांदूळ धुवायचे आहे आणि 2 पाण्याने डाळ धुवायची आहे। तर त्याच्यानंतर यामध्ये पाणी टाकायचं आणि 4 ते 5 तास याला भिजत घालायचं आहे। तर मी हे 4 वाजता भिजत घातले होते आणि त्याच्यानंतर 10 वाजता याला बारीक करायसाठी घेतले। तर हे बघा तांदूळ पण भिजलेले आहे। ह्या 10 वाजताचा व्हिडिओ आहे संध्याकाळचा। आणि आता ही डाळ बघा, डाळ पण छान फुगलेली आहे। तर हे दोन्ही मिश्रण आता आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे। तर आपण आता मिक्सरचा वापर करणार आहे। तर हे तांदूळ आहे, हे तांदूळ काढून घ्यायचे आपल्याला पहिले, जास्त पाणी न टाकता आपल्याला हे तांदूळ बारीक करायचे आहे। तर हे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, यामध्ये मी आता हे पूर्ण जितके बसेल तितके असे तांदूळ टाकून बारीक करून घेणार आहे। तर हे तांदूळ एकदम छान असे बारीक करायचे आहे आपल्याला। तर बघू शकता तुम्ही हे आता, हे बघा तांदूळ किती छान बारीक झालेले आहे आणि ते भिजल्यामुळे लवकर बारीक झालेले आहे। तर हे अशी तांदूळ असे पातळ दिसत असले तरी डाळ जेव्हा आपण काढतो तेव्हा ती घट्ट असते। तर हे असे तांदूळ आता आपण एका भांड्यात काढून घ्यायचे आहे आपल्याला आणि दोन्ही मिश्रण एकत्र करायचं आहे। तर हे बघा तांदूळ बारीक झालेले होते, आता हे डाळ काढून घेत आहे मी। तर डाळीमध्ये थोडं पाणी टाकायचं, कारण का डाळ हे खूप चिकट असते आणि मिक्सरमध्ये खूप फिरायसाठी जरा त्रास होतो, म्हणून हे बघा पाणी टाकून डाळ पण मी छान बारीक करून घेतलेली आहे। तर हे बघा पाणी टाकलं तरी किती घट्ट आहे ही डाळ। तर हे डाळीचं मिश्रण आता ह्या तांदळाच्या मिश्रणामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता किती छान पांढरे दिसत आहे। आणि हे पूर्ण आता यामध्ये मिक्स करायचं आहे आपल्याला डाळीचं मिश्रण। तर मिक्सरच्या भांड्यातून हे डाळीचं मिश्रण छान टाकून घ्यायचं यामध्ये आणि दोन्ही एकजीव करून आपल्याला ठेवायचं आहे। तर हे रात्रभर मी असंच ठेवलं होतं। तर हे बघा पूर्ण डाळ काढून घ्यायची आपल्याला आणि अशी डाळ घट्ट छान असली पाहिजे आणि एकदम चांगली बारीक पण झालेली आहे। तर हे मिश्रण आता आपल्याला चमच्याच्या साहाय्याने पूर्ण असं फिरवून घ्यायचं छान आणि एकजीव करून याला ठेवून द्यायचं आहे आपल्याला रात्रभरासाठी। तर कारण का सकाळी दुसऱ्या दिवशी आपल्याला इडल्या बनवायच्या आहे याच्या। तर आपण हे मिश्रण चांगलं फिरवून आता झाकून ठेवणार आहोत। तर हे मिश्रण रात्रभरासाठी झाकून ठेवलं होतं मी आणि सकाळी हे बघा किती छान फुलून वर आलेलं आहे। बघू शकता तुम्ही किती छान याला पूर्ण असं अर्धा गंज असं होतं, ते एकदम पाऊण गंज झालेलं आहे आणि पूर्ण असं फुगून वर आलेलं आहे हे। तर हे मिश्रण आता पूर्ण चमच्याच्या साहाय्याने मी ढवळून घेणार आहे, चांगलं फिरवून घ्यायचं आपल्याला। तर आता आपल्याला इडल्या करायच्या आहे। तर हे मीठ आहे, मीठ टाकून घेतलं मी। तर कोणी सांबार वगैरे किंवा हळद वगैरे टाकतात, पण इडल्या मला पांढऱ्या बनवायच्या आहे
आणि हे अर्धा चम्मच सोडा आहे खायचा, तर हा टाकून घ्यायचा. तर हा सोडा टाकला होता मी अर्धा चम्मच, आणि हे छान मिश्रण पूर्ण फिरवून घ्यायचं आहे आपल्याला आता. तर सोड्यामुळे अजून याला फुगण्यास मदत होईल. तर तसंही हे मिश्रण चांगलं फुगलेलं आहे, पण सोडा टाकला त्यामुळे चांगलं आतून शिजून येईल. तर हे इडलीचं भांडं घेतलेलं आहे मी. आता यामध्ये पाणी टाकलं, ती खालचा जो भाग आहे त्याच्या खाली थोडंसं पाणी राहिलं पाहिजे एवढं पाणी टाकायचं, आणि झाकण लावून याला पाण्याला उकळी येऊ द्यायची आपल्याला. तर आता हा इडलीचा साचा घेतलेला आहे. तर हा सगळ्यात छोटा म्हणजे खालचा साचा आहे. याला आपण तेल लावून घेऊ आता. ब्रशच्या साहाय्याने लावा किंवा तुम्ही हाताने पण लावू शकता. तर असं पूर्ण तेल लावून घ्यायचं याला, ह्या इडलीच्या साच्याला. आणि यामध्ये पूर्ण आता हे इडलीचं सारण आपल्याला भरून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता हे पूर्ण तेल लावत आहे मी. आणि हे आता चम्मचच्या साहाय्याने असा गोल चम्मच घ्यायचा आणि याच्या साहाय्याने असा अर्धा अर्धा भरून घ्यायचा आहे आपल्याला, म्हणजे फुगल्यानंतर ते इडली अजून वर येईल. तर म्हणून अर्धं मिश्रण भरायचं. आणि हे बघा तुम्ही मी किती भरत आहे ते दिसत आहे तुम्हाला. तर असं भरून घ्यायचं. आता पूर्णच साचे आपल्याला भरून घ्यायचे आहे. आणि आपल्याला इडलीच्या पात्रात ते लावायचे आहे. तर हे पात्र असे मी पूर्ण भरून घेत आहे इडलीचे. आणि भरून घेतल्यानंतर आपल्याला ते वाफवून घ्यायचे आहे. तर व्हिडिओ आवडत असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत चला शालिनीज क्विक रेसिपीला. आणि आता हे बघा पाण्याला उकळी किती छान आलेली आहे. आणि हा खालचा जो साचा आहे सगळ्यात छोटा, तो पहिले ठेवायचा आहे आपल्याला. तर हे बघा मी हा खालचा साचा ठेवत आहे. आणि हे जे छिद्र आहे यावर दुसऱ्या साच्याची इडली आली पाहिजे, तर अशा पद्धतीने ठेवायचं. हे बघा त्या छिद्रावर ही इडलीचं दुसरं भांडं आलं पाहिजे. आता हे दुसरं ठेवलं आहे, हे तिसरं पण बघा असं छिद्रावर ठेवत चला, म्हणजे छान इडल्या वाफून येईल तुमच्या आणि फुगून पण येईल चांगल्या. तर असं हे पात्र ठेवलेलं आहे. आता यावर आता झाकून द्यायचं आपल्याला. आणि 10 ते 15 मिनटं ही इडली वाफवून घ्यायची आपल्याला. तर मी हे झाकण आता पूर्ण चांगलं बसवून घेतलेलं आहे. आणि गॅस हा मीडियम साईजवर ठेवला होता. तर हे बघा 10 मिनटानंतर बघितलं आहे कशा इडल्या टम्म फुगून वर आलेल्या आहे आणि खूप छान शिजल्या पण आहे. तर चेक करण्याची तर काही गरज नाही आता शिजल्या की नाही म्हणून, कारण का 10 मिनटानं ह्या शिजून छान येतात. आणि हे बघा सगळे इडल्या पूर्ण छान शिजलेल्या आहे, आपल्या पूर्ण फुगून वर आलेल्या आहे. तर ह्या अशा इडल्या आता थंड होऊ द्यायच्या आणि साच्यातून काढून घ्यायच्या आपल्याला चाकू किंवा सुरीच्या किंवा चमच्याच्या साहाय्याने. हे बघा अलगदच निघून राहिले आहे आणि किती छान झालेले आहे या. तर बघू शकता तुम्ही खूप गरम आहे या. तर तुम्ही थंड झाल्यानंतर बघा पूर्ण छान जाळीदार अशा इडल्या झालेल्या होत्या. आणि करून बघा या प्रमाणात, छान होईल तुमची पण इडली. आणि शालिनीज क्विक रेसिपीला सबस्क्राईब करत चला, बेल आयकन दाबायला विसरू नका. आणि काही कॉमेंट असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. हे बघा इडली किती छान झाली आहे, जाळीदार आहे आणि एकदम सॉफ्ट पण झाली होती. तर अशी इडली करून बघा तुम्ही. हे बघा ही पण इडली बघा. आणि अशाच ह्या इडल्या मी करून घेतल्या आहे. तर बघू शकता तुम्ही किती छान आपल्या पांढऱ्या शुभ्र अशा इडल्या झालेल्या आहे आणि एकदम सॉफ्ट पण झाल्या होत्या. तर अशा इडल्या करून बघा. आणि आता अजून मी ह्या साच्याला अजून छान तेल लावून घ्यायचं आणि हे बाकीचं मिश्रण पण आपण आता यामध्ये टाकून शिजवून घेणार आहोत. तर हे मिश्रणाला असं मी ह्या साच्याला पूर्ण तेल लावून घेतलेलं आहे. आणि तेल लावल्यानंतर हे मिश्रण आता यामध्ये टाकायचं आणि पूर्ण ह्या इडल्या आता आपल्याला शिजवून घ्यायच्या आहे. इडल्या आपण जेव्हा काढतो त्यावेळेस आपल्याला एखाद्या जाळीच्या भांड्यात ठेवायच्या. गाळणीत ठेवा तुम्ही, कारण का इकडून तिकडून हवा लागत असल्यावर त्या लवकर थंड होण्यास मदत होईल आणि खाली चिपकणार पण नाही, नाहीतर याला घाम येण्याची शक्यता असते. तर हे बघा हे दुसरं पण आता आपण भांडं भरून घेतलेलं आहे आणि आपण हे पूर्ण आता असं ठेवून घेणार आहोत. तर हे बघा पूर्ण असं ठेवून घ्यायचं
आणि झाकण लावून ही पण इडली आपण आता वाफवून घेणार आहोत. तर अशी ही पूर्ण एकावर एक आता साचे ठेवलेले आहे आणि हे आता आपण झाकण लावून याला आपण 15 मिनटं छान वाफव देणार आहोत. तर हे बघा, हे जाळी हे भांडं लावलेलं आहे आता. आणि आता हे भांडं लावल्यानंतर 15 मिनटानंतर किंवा 10 मिनटं झाले तरी काढू शकता तुम्ही. आणि हे बघा किती छान टम्म अशी इडली फुगलेली आहे. तर हे बघा, चाकूच्या साहाय्याने मी काढून बघितल्या, ह्या पण अलगद निघाल्या पूर्ण आणि एक पण अशी चिपकली नाही. आणि खूप छान अशा इडल्या झालेल्या आहे. हे बघा, सगळ्या जाळीदार इडल्या झालेल्या आहे आपल्या. आणि हे अशाच इडल्या आता पूर्ण साच्यातल्या काढून घेणार आहो मी. तर हे बघा, बघू शकता तुम्ही किती छान मोठ्या मोठ्या इडल्या झाल्या आहे. आणि हे बघा किती स्पंजी पण झालेल्या आहे. तर अशाच इडल्या तुम्ही करून बघा आणि शालिनीज क्विक रेसिपीला जास्तीत जास्त सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. व्हिडिओ आवडत असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.